रिटर्न आल्यानंतर त्यांनी तिसऱ्या चौथ्या दिवशी परत वापस त्याच्या संगत राडा घातला, भांडणं केली की आपल्याला लोहगडला जायचंय, लोहगडला जायचंय, लोहगडला जायचंय. आणि त्यानंतर पुन्हा ते 14 तारखेला 14 जून 2026ला परत लोहगडला गेली. त्यावेळेस ते दोघे एकटेच होते. त्यांनी वापस त्याच ठिकाणावरती केतनला धक्का मारला. धक्का मारल्यानंतर केतन असा मागं सरकला. मागं त्याला एक झुडप हातात लागलं. ते झुडपाला धरून तो वाचला गेला. जसा वाचला त्याला शुद्धी असं समजायला लागलं की आपण धक्का मारला आणि वाचलोय. तर त्यांनी लगेच हल्ला केला की साप आला, साप आला, साप आला. आणि त्याला जाऊन मिठी मारली आणि असं वाटलं की खरंच साप आलता म्हणून ह्याने त्याला धक्का दिला आणि तो वाचला गेला. पण ते घटना मला कळत आली आहे की त्यांनी त्याला त्यावेळेस खून करायची कोशिश केली. एकूणच म्हणजे हा जो दोघांचा जो लग्न होणार होता, घरच्यांच्या संमतीने होणार होता, प्रेमविवाह होता का, की याच्यामध्ये तिच्या अशा अफेअर विषयी तुमच्या कुटुंबियाला किंवा तुमच्या काही परिजनांना काही माहिती होती का? हा अरेंज मॅरेज होती. आमच्या सगळ्या कुटुंबाच्या दोघांच्या सहमतीनं हे विवाद ठरलं होतं. आम्हाला कुणालाच, आमच्या मुलाच्या बाजूला कुणालाच माहिती नव्हतं. पण आज आमच्या हे लक्षात येतंय की त्यांच्या मुलीचे ही जी चालचलन आहेत, ते जे बाहेर जी काय अफेअर आहेत या जे काय भानगडी आहेत, आणि मला असं वाटतंय की ती एकच नाही आहेत, अजून भरपूर आहेत. ते सगळे त्यांच्या पूर्ण परिवाराला माहीत होतं. आणि माहीत असताना मुद्दामून त्यांनी की बाबा चला हे सगळे बंद होतील आणि यांना माहीत नाही तर यांच्या संगत लग्न करून देण्यासाठी आम्हाला फसवण्याचा पूर्ण डाव ठेवला होता.